मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आमच्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, आपल्या सुनेला त्रास देणाऱ्या सासूला काय शिक्षा मिळते? दुसरा प्रश्न, कोणती स्त्री सासरच्या घरी पाऊल ठेवतात सासरी गरिबी येते? मग माता पार्वतीचे प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत. कारण लग्नानंतर मुलगी जेव्हा सून बनून सासरच्या घरी जाते, तिला जन्म देणाऱ्या आणि वाढवणाऱ्या आई वडिलांना कायमचे सोडून जाते, तेव्हा त्या मुलीसाठी तिचे सासू आणि सासरे तिचे आई वडील आहेत. त्यामुळे प्रत्येक सासू सासरे यांनी आपल्या सुनेवर आपल्या मुलीप्रमाणे प्रेम केले पाहिजे. पण एखादी सासू तिच्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करत असल्याचं क्वचितच पाहायला मिळतं. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता मी तुझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन. ही कथा जर पूर्ण ऐकली तर नक्कीच दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही आमच्या कथेत हरवण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून मिळालेले ज्ञान तुमच्या आयुष्यात लागू करू शकाल. आणि मी आणखी एक सांगू इच्छिते की तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण अर्ध व्हिडिओ पाहून तुम्हाला फक्त अर्धे अपूर्ण ज्ञान मिळते, ज्याचा आयुष्यात कधीच उपयोग होत नाही. चला तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पार्वती, एक गाव होते. त्या गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. ती खूप दुष्ट होती. त्या वृद्ध स्त्रीला एक मुलगा आणि एक सून होती. गरीब स्वभावाची सून खूप साधी होती. एका गालावर मारल्यावर ती दुसरा गाल पुढे करणार अशी होती आणि मुलगाही आईच्या सर्व गोष्टी पाळणारा होता. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मग काय झाले? म्हातारीच्या मुलाला त्याच्या गावात काम मिळत नव्हते. गरिबी होती, पुरेशी जमीन नव्हती. जेवढी जमीन होती त्या जमिनीवर काम करून त्या वृद्ध महिलेचा मुलगा पुरेसे पैसे कमवू शकला नसता आणि गावात काम न मिळाल्याने तो कामाच्या शोधात दुसऱ्या गावात जायचा. तिथे त्याला चांगली नोकरी मिळाली, पण तिथून त्याला रोज घरी यायला वेळ मिळत नसे. त्याला वर्षातून एकदाच काही दिवसांची रजा मिळत असे. त्यामुळे तो दुसऱ्या शहरात जाऊन काम करत असे आणि तिकडेच राहत असे. त्याला बायकोचीही खूप काळजी वाटत होती. म्हणूनच त्या म्हातारीचा मुलगा जेव्हा घरातून कामासाठी जायचा तेव्हा निघण्यापूर्वी तो नेहमी त्याच्या आईला सांगायचा, आई, माझ्या बायकोची काळजी घे, कारण मी इथे रोज येऊ शकत नाही, मी इथे रोज येऊ शकत नाही. मग मुलाचे म्हणणे ऐकून म्हातारी म्हणाली, हो बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या बायकोची चांगली काळजी घेईन. तिला कोणताही त्रास होणार नाही. तू कोणतीही चिंता न करता दुसऱ्या गावात कामावर जाऊ शकतोस. तुझ्या बायकोची काळजी करू नकोस, तिला माझ्यावर सोड. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा रीतीने वृद्ध स्त्री आपल्या मुलाला खोटे सांत्वन देऊन आपल्या मुलाला घरातून कामावर पाठवायची आणि मुलगा गेल्यानंतर ती आपल्या सुनेला खूप त्रास देत असे. आता शातच वेळ हळूहळू जात होता. ती सून सासूचे टोमणे ऐकूनही गप्प राहायची. सासूने आपल्या सुनेला कितीही बोललो, कितीही छेडछाड केली तरी सुनेने सासूला कधीच उत्तर दिले नाही, कारण ती सून खूप संस्कारी होती आणि तिला तिच्या आईप्रमाणेच सासू आवडत होती. आता असाच हळूहळू वेळ निघून चालला होता. मग एके दिवशी वृद्ध महिलेचा मुलगा रजेवर आला. 2 दिवस तो घरीच राहिला, पण त्याच्या बायकोने त्या वृद्ध महिलेची तक्रार केली नाही. मग रजा संपल्यावर म्हातारीचा मुलगा पुन्हा कामाला जायला निघतो. तेव्हा जाण्यापूर्वी तो आईला म्हणतो, आई, माझ्या बायकोची काळजी घे, ती तुझ्यावर खूप प्रेम करते. मग आपल्या मुलाचे म्हणणे ऐकून म्हातारी म्हणाली, ठीक आहे बेटा, काळजी करू नकोस. मी तुझ्या बायकोची खूप काळजी घेते आणि नेहमीच घेत राही, कारण ती माझी सूनच नाही तर माझी मुलगी सुद्धा आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, मुलगा घरातून निघून गेल्यावर आता म्हातारी बाईची राजवट होती. आता ती आपल्या सुनेचा जमेल तसा छल करू लागते. ती स्वतः पाय पसरून बसते आणि तिला घरची आणि शेतीची सर्व कामे करायला लावते. तिला सकाळी लवकर उठवते.
जेवण शिजवणे, भांडी धुणे, पाणी भरणे इत्यादी कामे करून घेते. त्यानंतर काही वेळा ती तिला लाकूड आणण्यासाठी जंगलात पाठवते किंवा तिला शेतीची कामे करायला पाठवते. ती तिला दिवसभर बैलासारखं काम करायला लावते. तिला विश्रांतीसाठी थोडा वेळही देत नाही. शिवाय ती तिला योग्य आहारही देत नाही. कधी ती शिली भाकरी देते तर कधी शिले अन्न. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ती गरीब सून हे सर्व शांतपणे सहन करते, पण त्या बदल्यात सासूला कधीच उत्तर देत नाही. म्हातारी बाई तिला जे करायला सांगते ते ती करायची, ती कधीच नाही म्हणत नव्हती. म्हातारीची सगळी कामं ती सांगितल्याबरोबर करते, पण तरीही वृद्ध महिलेला आपल्या सुनेची कीव येत नाही आणि तरीही ती तिच्या नवऱ्याला कधीच काही सांगत नाही की सासू आम्हाला खूप त्रास देते. कारण घरात संकटे यावीत, भांडण व्हावीत आणि दुसऱ्या गावी कामाला गेलेल्या नवऱ्यालाही काळजीने ग्रासावे असे तिला वाटत नाही. भगवान शिव म्हणतात, पार्वती, असेच दिवस जातात आणि एके दिवशी सासूला कळते की तिची सून गरोदर आहे. त्यामुळे ती अस्वस्थ होते. तिला वाटते की माझा मुलगा एकटाच कमावतो, त्यावर अजून एक मुलम आल तर खायला अजून एक तोंड असेल. वर मुलाच्या जन्मानंतर सून त्याला सांभाळण्यासाठी कोणतेही काम करणार नाही, सर्व कामे मलाच करावी लागतील. भगवान शिव म्हणतात, पार्वती, म्हातारी आपल्या सुनेबद्दल असा विचार करते. आपल्या घरी मुलगा किंवा मुलगी लवकर यावी अशी प्रत्येक सासूची इच्छा असते. पण ह्या म्हातारीच असा आहे की आमच्या सुनेच्या एकही मूल होऊ द्यायचं नाही. कारण घरात मुलाले तर सून मुलाचा विचार करण्यात व्यस्त होईल आणि घरची कामे करणार नाही असा तिचा विचार आहे. मग मला सर्व कामे करावी लागतील. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता जेव्हा त्या वृद्ध स्त्रीला समजले की तिची सून गरोदर आहे, तेव्हा ती वृद्ध स्त्री आपल्या सुनेला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देऊ लागते. ती सून इतकी सुसंस्कृत होती की सासूने तिला जे काही काम करायला सांगितले ते ती मूकपणे करत राहिली. अशातच काही महिने निघून जातात. मग 9 महिने पूर्ण झाल्यावर सुनेच्या प्रसूतीची वेळ जवळ येते. तिच्या पोटात दुखू लागते. वेदनेने व्याकुल झालेली सून तिच्या सासूला म्हणते, आई, माझ्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे असे वाटते. तुम्ही पटकन एखाद्या सुईणबाईला बोलवा. यावर सासू म्हणते की सुईणबाईची काहीच गरज नाही. मी तुला लिंबू देईन. हे लिंबू घे आणि दूर जंगलात जा आणि हे लिंबू खा. तुझी प्रसूती होईल. पण माझी एक गोष्ट नीट ऐक. जर तू मुलाला जन्म दिलास तरच त्याला घरी आण आणि जर मुलगी असेल तर तिला घरी आणू नको. भगवान शिव म्हणतात, पार्वती, गरीब सून दुःखाने तिच्या सासूने दाखवलेल्या मार्गावर चालते आणि लिंबू घेऊन त्या जंगलात जाते. जंगलात पोहोचल्यावर ती लिंबू खाते आणि लिंबू खाल्ल्याबरोबर काही क्षणातच तिची प्रसूती होते आणि तिला मुलगी होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुनेने त्या कन्येचे खूप पापे घेतले. तिला दूध पाजले. लिंबू खाल्ल्याने कन्या जन्माला आल्याने सुनेने मुलीचे नाव निंबावती ठेवले. मग असे केल्यावर सुन अशा झाडाचा शोध घेऊ लागली ज्यामध्ये पोकली असेल. शोध घेत असताना तील झाड सापडलं. मग तिने आपली मुलगी निंबावतीला त्या खोकरात बसवले आणि त्या झाडावर राहणाऱ्या पक्ष्यांना सांगितले की जर मी माझ्या मुलीला घरी नेले तर माझी सासू माझ्या मुलीला माझ्यासह ठार मारेल. म्हणूनच मी माझी मुलगी निंबावती हिला या जागी तुमच्यावर विश्वास ठेवून जात आहे. अहो पक्ष्यांनो, माझ्या मुलीची काळजी घ्या. भगवान शिव म्हणतात, पार्वती, हे सांगून सून घरी परतली. आता घरी परतताच सासूला समजले की तिला मुलगी झाली आहे. कारण मुलगा असता तर तिने घरी आणला असता. मुलगी असेल तर आणू नको असे तिने आधीच सांगितले होते. भगवान शिव म्हणतात, तू पार्वती, अशा प्रकारे सून तिच्या सासूला सांगते की आई, मुलगी झाली होती आणि म्हणूनच तिला मी सोबत आणले नाही. मग आपल्या सुनेचे बोलणे ऐकून म्हातारी अचानक आवाज करू लागते आणि ओरडू लागते, माझ्या सुनेने आपल्या मुलाला खाल्ले आहे. माझी सून डायन झाली आहे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, सुनेच्या त्या वृद्ध स्त्रीकडून खूप छल होत आहे. पण सून तिच्या सासूकडे दुर्लक्ष करते आणि मनात आनंदी राहते की देवाच्या कृपेने तिला मुलगी जिवंत आहे. आणि मग सून दररोज जनावरे चरण्याच्या बहाण्याने जंगलात जाते आणि आपल्या मुलीला दूध पाजते. सेच काही दिवस निघून जातात. दुसरीकडे निंबावती त्या झाडाच्या पोकलीत हळूहळू मोठी होते
अशातच 1 वर्ष निघून जाते आणि म्हातारीचा मुलगा रजा घेऊन घरी परततो आणि घरात प्रवेश करताच म्हातारी आपल्या मुलाला म्हणाली, काय सांगू बेटा, तुझी बायको ही माणूस नसून डायन आहे. ही जिवंत माणसांना खाऊन टाकणारी आहे. तुला मुलगी झाली पण तुझ्या बायकोने तुझ्या मुलीला खाल्ले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, त्या मुलाला आपल्या आईच्या स्वभावाची चांगली जाणीव होती. आईच्या नक्कीच काहीतरी कारस्थान आहे हे त्याला समजले आणि मग त्याने आपल्या बायकोला त्या मुलीच्या बद्दल काहीच विचारले नाही. आणि दुसरीकडे सून सुद्धा आपल्या पतीला सासूच्या वागणुकीबद्दल काहीही सांगितले नाही. घरात कोणत्याही प्रकारचे भांडण तिला नको होते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता काही दिवस घरी राहिल्यानंतर म्हातारीचा मुलगा कामासाठी दुसऱ्या गावी जातो आणि इकडे सून पुन्हा गरोदर राहते. आणि जेव्हा म्हातारीला ही गोष्ट समजते तेव्हा ती आणखी चिडते आणि तिच्या सुनेसोबत पूर्वीपेक्षाही कठोरपणे वागू लागते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, दुसऱ्यांदा जेव्हा 9 महिने पूर्ण होतात आणि सुनेला प्रसूतीचा त्रास सुरू होतो तेव्हा तिने सासूबाईला पूर्वीप्रमाणे सुनीला बोलावण्यास सांगितले. पण यावेळी म्हातारी बाई सुनीला न बोलवता मुठभर जिरे आणते आणि आपल्या सुनेला देते आणि म्हणते, हे जिरे घे आणि त्या रानात जा आणि हे जिरे खा. तुझी प्रसूती होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला मुलगा असेल तरच तो घरी आण आणि मुलगी असेल तर तिथेच फेकून दे. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तिच्या सासूच्या सांगण्यावरून सून एका निर्जन जंगलात जाते आणि तिथे गेल्यावर जिरे खाते. त्यामुळे काही वेळातच तिची प्रसूती होते आणि ती एका सुंदर मुलीला जन्म देते. मुलगी जन्माला येताच सून तिच्या मुलीचे खूप पापे घेते आणि तिला दूध पाजते. त्या मुलीचा जन्म जिरे खाऊन झाला म्हणून तिने आपल्या मुलीचे नाव जिरावंती ठेवले आणि मग ती त्याच झाडाच्या पोकलीत जाते जिथे तिने पहिली मुलगी ठेवली होती आणि तिची दुसरी मुलगी देखील तिथेच ठेवते आणि तिची दुसरी मुलगी देखील तिथेच ठेवते आणि पक्ष्यांना तिची काळजी घेण्यास सांगून घरी परतते. दुसरीकडे आपल्या सुनेच्या घरी पोहोचताच ती वृद्ध महिला पूर्वीपेक्षाही जोरात ओरडली आणि गावकऱ्यांना सांगते की यावेळीही तिच्या सुनेने आपल्या मुलीला खाल्ले आहे. ती एक डायन आहे. पण यावेळीही सून सासूच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हातारी काय म्हणते याकडे गावकरीही लक्ष देत नाहीत. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता काही दिवसांनी आणखी 1 वर्ष संपते. त्यानंतर त्यांचा मुलगा घरी परतला. तर मुलगा घरी येताच ती म्हातारी पूर्वीप्रमाणेच आपल्या सुनेबद्दल मुलाला म्हणते की बेटा, यावेळीही तुझ्या बायकोने मुलीला जन्म दिला आणि ती जन्माला येताच तिने आपल्या मुलीला मारले. ती एक डायन आहे, खूप मोठी डायन आहे. भगवान शिव म्हणतात, तू पार्वती, म्हातारी स्त्रीचे असे ऐकून तिचा मुलगा गप्प राहतो आणि आपल्या आईला काही बोलत नाही आणि दुसरीकडे तो आपल्या पत्नीलाही काही विचारत नाही. त्यानंतर काही दिवस घरी राहिल्यानंतर पुन्हा कामावर गेल्यावर सून तिसऱ्यांदा गरोदर राहते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, यावेळीही पूर्वीप्रमाणेच घडते. यावेळी म्हातारी बाई तिच्या सुनेला एक आंबा देते आणि सून तो आंबा घेऊन त्याच जंगलात जाऊन खाते. आंबा खाल्ल्याबरोबर तिला मुलगी होते आणि तिला दूध पाजल्यानंतर तिचे नाव आमवंती ठेवते आणि नंतर तिला त्याच झाडाच्या पोकलीत ठेवते आणि पक्ष्यांना तिची काळजी घेण्यास सांगून ती आपल्या घरी परतते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता म्हातारी गावात घरोघरी जाऊन तिच्या सुनेबद्दल सांगत असते. पण सून सासूच्या एका शब्दाचीही दखल घेत नाही आणि तिच्या द्वेषपूर्ण बोलण्याकडे दुर्लक्ष करते. पण ती म्हातारी गावात जाऊन ओरडून सांगते की आमच्या मुलाची बायको डायन आहे, तिने 3 मुली मारल्या आहेत. भगवान शिव म्हणतात, पार्वती, म्हातारी ज्या प्रकारे आवाज करते त्यामुळे लोकांनाही वाटू लागते की तिची सून खरं तर मुलांना खाणारी डायन आहे. त्यामुळे भीतीपोटी लोक आपल्या मुलांना घरात कोंडून ठेवतात. आता हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली आणि म्हातारीचा मुलगा ज्या गावात काम करत होता तिथेही ती बातमी ऐकायला मिळाली. ते ऐकून म्हातारीचा मुलगा खूप अस्वस्थ होतो आणि लगेच मालकाची परवानगी घेऊन गावी परततो. दुसरीकडे म्हातारीचा मुलगा गावात येताच असतो आणि त्या राजाच्या कानावर बातमी पोहोचते की वृद्ध महिलेची सून एक डायन आहे. मग राजा एक शिपाई पाठवतो आणि त्या वृद्ध महिलेला दरबारात बोलावून प्रकरणाची
चौकशी करतो. तेव्हा ती म्हातारी मिरची मसाला लावून राजाला सांगते, महाराज, माझी सून मोठी डायण आहे. तुम्हाला काय सांगू, ती एक डायण आहे जी मुलांना खाऊन टाकते. त्याने माझ्या 3 नातवंडांना जिवंत खाऊन टाकले आहे. मग म्हातारी बाई जे बोलली ते ऐकून राजाला राग आला आणि त्याने शिपायांना हुकूम दिला की चौकात एक सुली उभी करा आणि म्हातारीची सून जिथे असेल तिथून तिला आणून ताबडतोब सुलावर चढवा. भगवान शिव म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे राजाचे सैनिक त्वरित आदेशाचे पालन करतात. ते ताबडतोब एक सुली बनवतात आणि वृद्ध महिलेच्या सुनेला आणतात. तेव्हा राजा सुनेला विचारतो, तुझी सासू खरे बोलते आहे का? तू तुझ्या 3 मुली जिवंत खाल्ल्या आहेत का? पण राजाचे म्हणणे ऐकून सून शांतपणे उभी राहते. मग सुनेला शांतपणे पाहिल्यानंतर राजाला खात्री पटते की म्हातारीने सांगितल्याप्रमाणे ह्या सुनेने आपल्या मुलींना खरोखरच खाल्ले आहे. ती एक डायन आहे. आणि मग राजा ताबडतोब आपल्या सैनिकांना त्या सुनेला सुलीवर चढवण्याचा आदेश देतो. सर्व लोक चौकात जमतात. राजा, प्रधान आणि इतर लोकही तिथे जमतात. भगवान शिव म्हणतात, पार्वती, इथे सुनेला सुलावर चढवण्याची तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे तिचा नवराही घरी पोहोचतो आणि तो घरी जातो आणि पाहतो की आई आणि पत्नी घरी नाहीत. घराला कुलूप. दुसरीकडे सुनेचे संस्कार पाहून राजाला खूप आनंद होतो. राजा त्या सुनेला आणि त्या म्हातारीच्या मुलाला म्हणतो, आज नंतर तुला दुसऱ्या गावात जाण्याची गरज नाही. मी तुला या गावात काम देईन. तू आपल्याच गावात तुझ्या बायको मुलींचा सुखाने राहा. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तेव्हा म्हातारीचा मुलगा हात जोडून राजाला म्हणतो, महाराज, तुमची खूप कृपा झाली. आणि त्यानंतर वृद्ध महिलेचा मुलगा पत्नी आणि 3 मुलींसह घरी येतो. भगवान शिव म्हणतात, पार्वती, ती सून लक्ष्मीची खूप मोठी उपासक होती. आणि मग पती आणि तिच्या 3 मुलींसह घरी आल्यावर ती लक्ष्मीचे स्मरण करून रात्री झोपी जाते. तर दुसरीकडे लक्ष्मी रात्री त्या सुनेच्या स्वप्नात येते आणि म्हणते, बेटी, आजपर्यंत तू तुझे आयुष्य गरिबीत घालवले आहेस, पण काळजी करू नकोस. आज मी तुला सांगेन तुझ्या आयुष्यात गरिबी का आली. सासरच्या घरी येण्यापूर्वी हे घर समृद्ध होतं, पण या घरात तू प्रवेश करताच या घरात गरिबी आली. शेवटी या मागचे कारण काय होते? भगवान शिव म्हणतात, पार्वती, लक्ष्मी त्या सुनेला म्हणते, कन्या, सून म्हणून जेव्हा मुलगी लग्नानंतर सासरच्या घरी जाते तेव्हा ती 3 गोष्टी सोबत घेऊन तिच्या सासरच्या घरी जाते. त्यामुळे घरात गरिबी येते. त्यामुळे कोणत्याही मुलीने लग्नानंतर आईवडिलांच्या घरातून ह्या 3 गोष्टी कधीच सासरच्या घरी नेऊ येत. पहिला, स्टोव्ह, चूल किंवा शेगडी. लग्नानंतर स्वयंपाक विधी असतो. त्या विधीमध्ये मुलगी तिच्या माहेरच्यांनी दिलेला स्टोव्ह वापरते. पण नेहमी लक्षात ठेवा, जर कोणतीही नवविवाहित वधू तिच्या माहेरच्या घरातून स्टोव्ह किंवा चूल घेऊन सासरच्या घरी आली तर त्यामुळे त्याचा थेट परिणाम तिच्या घरावर होतो. यामुळे सौभाग्य देवता कोपते आणि घरात दारिद्र्य येते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता लक्ष्मी दुसरी गोष्ट सांगते. कन्या, दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. मिठाचे कार्य म्हणजे गोष्टी खारट करणे. लग्नानंतर मुली जेव्हा सासरच्या घरी येतात तेव्हा त्यांचा धर्म काय असावा? नवीन घरात प्रवेश करताना सर्वांना सोबत घेऊन वागणे, सर्वांशी प्रेमाने बोलणे आणि सर्व नात्यांमध्ये गोडवा घालणे. अशा वेळी नवविवाहित वधूने आईच्या घरातून मीठ घेऊन सासरच्या घरी प्रवेश केला तर नाते बिघडते आणि तिच्याशी संबंधित प्रत्येक नात्यात खारटपणा येतो. नेहमी लक्षात ठेवा की नवविवाहित वधूने तिच्या आईवडिलांच्या घरातून मीठ सासरच्या घरी नेले तर तिचा आदर तिच्या आईवडिलांमध्ये आयुष्यभर राहतो. पण तिचे सासरचे नाते कधीच नीट राहत नाही आणि ते नाथम कधीच गोड होत नाही. त्यामुळे कोणत्याही कन्येने निरोपाच्या वेळी मीठ आणू नये. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता लक्ष्मी त्या सुनेला तिसरी गोष्ट सांगते. लक्ष्मी म्हणते, कन्या, तिसरी गोष्ट म्हणजे लोणचं. अनेकदा लग्नानंतर मुलींना निरोप देताना पालक मुलीच्या आवडीचे लोणचे तयार करून तिला देतात. पण नेहमी लक्षात ठेवा की लोणचे हे खायला आंबट असते. त्याचप्रमाणे ते पत्नीच्या नात्यातही आंबटपणा निर्माण करते. यामुळे कुटुंबात आंबटपणा निर्माण होतो. कधी कधी हा आंबटपणा इतका खोल जातो की पती पत्नीपैकी एकाचा मृत्यू देखील होतो.
त्यामुळे लग्नानंतर निघताना हे लक्षात ठेवले पाहिजे की लोणच्यासारखा कोणताही पदार्थ आपल्या माहेरून कधीही आणू नये. आणि मुली, तुझ्या लग्न झाल्यावर तुझ्या आई वडिलांनी तुला या तिन्ही गोष्टी दिल्या. त्यामुळे तुझ्या घरात अशांतता होती आणि तुझ्या घरात गरिबी आली. देवदेवता तुझ्यावर कोपली. पण तुझे संस्कार खूप चांगले होते. तू सासूबाईंना कधीच उलट उत्तर दिले नाहीस. तुझ्या सासूने तुला रोज त्रास दिला, परंतु तू ते सर्व सहन केले. आणि तुझ्या ह्याच चांगल्या स्वभावामुळे आणि तुझ्या संस्कारामुळे मी तुला आशीर्वाद देतो की आजपासून तुझ्या घरात कधीही गरिबी येणार नाही आणि तुमचे दोघांचेही जीवन पूर्णपणे सुखकर होईल. भगवान शिव म्हणतात, पार्वती, लक्ष्मी एवढं बोलल्यावर अदृश्य होते. दुसरीकडे सुनेचे डोळे उघडतात आणि ती सकाळची वाट पाहू लागते. आता ती सून रात्रभर झोपू शकली नाही. आता सकाळ होताच राजाचे शिपाई म्हातारीच्या मुलाला बोलवण्यासाठी येतात आणि म्हणतात, राजाने तुला बोलावले आहे. मग त्या वृद्ध स्त्रीचा मुलगा राजाच्या दरबारात पोहोचताच लक्ष्मीने आशीर्वाद दिल्याने राजाने आपल्या वचनाप्रमाणे त्या वृद्ध स्त्रीच्या मुलाला आपल्या राज्यात चांगली नोकरी दिली. आणि मग मोठ्या प्रामाणिकपणे त्या वृद्ध महिलेचा मुलगा राजाच्या दरबारात काम करतो आणि पत्नी आणि 3 मुलींसह आनंदी आणि शांत जीवन जगतो. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तू तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर ऐक. तुझा पहिला प्रश्न होता की सुनेला त्रास देणाऱ्या सासूला कोणती शिक्षा दिली जाते. सुनेला त्रास देणाऱ्या सासूला तिच्या कर्माच्या आधारे सुलीवर चढवले जाते. जसे हा म्हातारीला सुलीवर चढवले जाते तेव्हा ती म्हणते, मला सोडा, आता मी माझ्या सुनेला कधीही त्रास देणार नाही. पण तिची सुटका होत नाही. तिला शिक्षा भोगावी लागते. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तुझा दुसरा प्रश्न होता, कोणती स्त्री सासरच्या घरी पाऊल ठेवताच दरिद्री येते. तर समजून घ्या की लग्नानंतर कोणत्याही नवविवाहित वधूने सासरच्या घरी जाताना आई वडिलांच्या घरून 3 गोष्टी कधीही आणू नयेत. नंबर 1 स्टोव्ह, नंबर 2 मीठ, नंबर 3 लोणच. या 3 गोष्टी कोणत्याही नववधूने आपल्या आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी आणल्या तर भाग्यदेवता कोपते आणि तिच्या आयुष्यात दारिद्र्य येते. तर मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला सांगा. मला पूर्ण विश्वास आहे की ही कथा ऐकल्यानंतर सासू सुनेमध्ये भांडण होणार नाहीत आणि घरात कधीही गरिबी येणार नाही. सौभाग्य देवता कधीही कोपू शकत नाही. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पार्वती मातेसाठी एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.